नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार तालुक्यातील चौपाळ येथून संत दगा महाराज दिंडीला सुरुवात झाली आहे. ही दिंडी नंदुरबार शहरासह विविध मार्गे जाऊन गुजरात राज्यातील जलसमाधी स्थान आशामा नर्मदा या ठिकाणी पोहोचेल. परमपूज्य संत दगा महाराज दिंडीचे नंदुरबार शहरात आगमन होताच भाविकांनी सहभागी होत जल्लोषात स्वागत केले. यावेळी हरे राम हरे कृष्णाचा जयघोष करण्यात आला. मध्य पूर्वेतील युद्धाचा थेट फटका नंदुरबारच्या मिरची उद्योगाला बसला आहे. मिरची पावडर तयार करण्यासाठी लागणारे खाद्यतेल, रिफाइंड ऑइल आणि पॅचिंग साहित्याची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने घरोघरी पोहोचणारी नंदुरबारची लाल चटणी महागाईच्या खाईत आहे. येत्या काही काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात 24 मार्च ते 7 एप्रिल या काळात जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या आदेशाने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 26 मार्च रोजी रामनवमी, 31 मार्च रोजी महावीर जयंती तसेच 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना केंद्रीय स्तरावरून सर्व लाभ वितरित करता यावेत यासाठी केंद्र शासनाने फार्मर आयडी संकल्पना पुढे आणली आहे. यानुसार शेतकऱ्यांनी नोंदण्या केल्या आहेत, परंतु जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची या नोंदणीसाठी फरफट सुरू आहे. एकापेक्षा अधिक क्षेत्र असलेले शेतकरी नोंदणीसाठी गेल्यानंतर त्यांच्या एकाच क्षेत्राची नोंद होत आहे. खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर आकर्षक दावे आणि भ्रामक माहिती देत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर आता राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. अनेक प्रकरणांमध्ये पाकिटावर नमूद केलेली माहिती आणि प्रत्यक्ष घटकांमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशा फसव्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची घोषणा केली आहे. चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त नवापूर तालुक्यातील खांडबारा, बर्डीपाडा, उमरीपाडा येथील पदयात्री युवक मोठ्या भक्तिभावाने सप्तशृंगी गडाकडे पायी दर्शनासाठी रवाना झाले आहेत. सायंकाळी गावातून प्रस्थान करताना जय माता दी च्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले होते. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या किचनमधील स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गॅस टंचाईमुळे नाईलाजाने अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीचा आधार घेतला आहे. यामुळे चुलीसाठी लागणाऱ्या सरपणाची मागणी अचानक वाढल्याने वृक्षतोडीचं प्रमाणही वाढले आहे. परंतु विनापरवाना झाड तोडल्यास 50,000च्या दंडासह तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा सामान्य पोलिगरे रेखाकडून देण्यात आला आहे. विनापरवाना झाड तोडणे हा गंभीर गुन्हा आहे. झाडे तोडण्यावर नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येते. गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जल्लोषात रामनवमी साजरी करण्यासाठी संपूर्ण शहर भगवे झेंडे व भगव्या झालरने सजविण्यात आल्याने शहरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. धडगाव तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे कुडाच्या झोपडीच्या आडोशाला अवैधरित्या बनावट दारू बनवून विक्री करताना मिळून आलेल्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत 1,52,304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांवर होणार असून प्रत्येक ग्राहकाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंप बंदाबाबत पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. परंतु पेट्रोल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पेट्रोल पंप बंद होतील अशी केवळ अफवाच असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदूबाबांच्या मागे लागले आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. औषध निर्माण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे. औषध निर्मिती करताना विविध तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भविष्यात नक्कीच फायदा होईल. भारताला जगात एक विश्वसनीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर M.K. पटेल यांनी केले. नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील क्षत्रिय कासार समाजातर्फे गेल्या 12 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या श्री कालिका माता मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाकालिका माता सर्वांची कुलदेवी असून भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे. महालक्ष्मी व महाकाली यांचा कृपाप्रसाद सर्वांवर आहे. सर्व धन संपत्ती वैभव आहे, मात्र मनःशांती नाही. जीवनात देवी कालिकाची आराधना केल्यास शाश्वत यश मिळते, असे प्रतिपादन संत तारादास बापू यांनी केले. क्षयरोग हा आजार लपवण्याचा नसून त्यावर वेळेवर उपचार घेण्याचा आहे. भारताला क्षयरोग मुक्त करण्याचे जे राष्ट्रीय ध्येय आहे ते गाठण्यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आरोग्यदूत म्हणून काम करणे काळाची गरज आहे. शासनामार्फत मिळणारे मोफत उपचार आणि निक्षय पोषण योजनेमुळे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील खामगाव जवळील नदीच्या पुलाजवळ गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना दुचाकी स्वारावर संशय आला. यावेळी पोलिसांनी थांबवून विचारपूस केली असता लखन वासू वळवी, वय 22, राहणार वीरचक, याच्याकडे कापडी मॅनमध्ये ठेवलेली 72 सेमी लांबीची स्टीलची तलवार मिळून आली. पोलिसांनी तलवारीसह दुचाकी जप्त केली. सुमारे 50,900 रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथे नवीन 100 केव्ही विद्युत रोहित्र व नवीन मीटर मंजूर करण्यात आले आहे. या नवीन विद्युत रोहित्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी उद्योजक मेळावा घेण्यात आला. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व आमदार राजू तोडसाम यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील भोणे, तिलाली, चाकळे, बडबारे, गंगापूर गाव शिवारात टॉवर आहेत. या विविध टॉवरमधून चोरट्यांनी सुमारे 22,940 रुपये किंमतीचे कॉपर केबल, केबल बॉक्स, बसबार, पॉवर पॅनल, कंट्रोल पॅनल, ऑइल असे विविध साहित्य चोरून नेले आहे. याबाबत कैलाश विश्वनाथ जाधव यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.